आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मंत्रालय, बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार, तर प्रकाश आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। आपण याबाबत अधिक चर्चा करत आहोत। आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ विश्लेषक। अभय सर, आपण बोलत होतो की कुणाचं प्रमोशन कुणाचं डिमोशन झालेलं आहे आणि त्यातही अजित पवार गटाच्या खात्यांविषयी आपण अद्याप चर्चा केलेली नाहीये। अजित पवार यांच्याकडे मला वाटतं की सहकार असेल, कृषी असेल, ही अतिशय महत्वाची खाती आहेत आणि त्यांच्याकडे तर वित्त व नियोजन अनेक वर्ष ते सांभाळत आहेत। त्याच्यामुळे ते पण खातं त्यांच्याकडे राहिलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे आलेले ते उत्पादन शुल्क खातं आलेले आहे। त्यामुळे मला वाटतं की खात्यामध्ये फार फेरबदल करताना गिव्ह अँड टेक असं पॉलिसी दिसते। कारण त्यांची काही खाती शिंदे यांच्याकडे पण गेलेली आहेत। हे मला म्हणजे राज्यमंत्र्यांकडे जी खाती आहेत ना, कारण राज्यमंत्री या मंत्रिमंडळात केवळ 6 राज्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे एकेका मंत्र्यांकडे आपण बघितलं तर किती मोठा कार्यभार आहे। अभय सर, असे संपर्कात राहा। आपल्याबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्याबरोबर आहे। शिवेंद्रराजे भोसले, खूप खूप अभिनंदन आधी तुमचं। सगळ्यात मोठं असं हे खातं तुम्हाला मिळालेलं आहे, काय प्रतिक्रिया? मोठी जबाबदारी दिली आहे देवेंद्रजींनी आणि मागं पण म्हणजे मला मंत्रिमंडळात घेतल्यानंतर आपल्याकडनं म्हणजे प्रेसकडनं विचारलं जात होतं कुठलं खातं हे आहे। मी त्यावर पण सांगितलं होतं की जी जबाबदारी देतील ती पार पाडण्याचं काम मी करीन, प्रामाणिकपणे प्रयत्न करीन। आणि आज आता सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे। माझ्या विभागाच्या माध्यमातून नक्कीच पहिलं तर कामाचा दर्जा जो आहे हा चांगला कसा राहील हा प्रयत्न माझा नक्की राहील। कारण मी स्वतः आता एवढे वर्ष आमदार म्हणून काम केले। मी स्वतः मतदारसंघातले रस्ते करत असताना या गोष्टी बघत आलोय। त्यामुळे नक्कीच दर्जा कसा राहील आणि नवीन ज्या काही गोष्टी करता येतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्या करण्याचा प्रयत्न राहील। अर्थातच सार्वजनिक बांधकाम सारखं फार महत्वाचं खातं आहे। खूप अपेक्षा त्यामुळे वाढलेल्या असतात। काय योजना आहेत, काही मानस आहे तुमचा? आज आता योजना अशा आज मी लगेच आपल्याला नाही करू शकणार, सांगू शकणार। पण एक तर आहे की सगळं लोकांची म्हणजे सर्वसामान्यांची अपेक्षा असली की प्रामुख्याने रस्ते जे आहेत हे त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे, टिकले पाहिजेत। त्याकडे नक्कीच क्वालिटी जी आहे त्याच्याकडं नक्कीच माझं लक्ष राहील। आणि मग बाकीचे जे काही आता नवीन नवीन तंत्रज्ञान यायला लागले, दुसरं म्हणजे गडकरी साहेबांचं एवढं ह्याच्यामध्ये रोडच्या ह्याच्यामध्ये गडकरी साहेबांचे त्यांची पण मदत नक्कीच आम्हाला मिळेल महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं कामाचा दर्जा आणि चांगल्या पद्धतीनं विभागाचं प्रभावीपणे काम कसं दिसेल महाराष्ट्रात हा प्रयत्न राहील। जसं तुम्ही आता सांगितलं की रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यायचे, नवीन तंत्रज्ञान आणायचं आहे, मात्र असे कोणते प्रकल्प जे तुम्हाला सर्वाधिक प्राधान्यानं सोडवावेसे असे वाटतात, पूर्ण करावेसे वाटतात? आता म्हणजे मोठी कामं तर चालूच आहेत। मागच्या याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांनी या खात्याची जबाबदारी पार पाडली होती, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर हॅमची कामं त्यांनी सगळ्यांच्या मतदारसंघात मंजूर करून दिली। माझ्या मतदारसंघात पण दिली होती। आज ती पण योजना आहे, मोठी योजना आहे हॅमची। इतर पण याच्यामध्ये नाबार्ड असेल, एशियन डेव्हलपमेंट बँकेनं आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटला मागच्या याच्यामध्ये फंडिंग दिलं होतं, म्हणजे जे स्टेट हायवेज जे आहेत ते करण्यासाठी। अशा योजना आहेत त्या पूर्ण करणं आणि नवीन जे काय असेल ते हे करणं याच्याकडे लक्ष राहील माझं। शिवेंद्रराजे, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन।